खाली नाही आलं पाहिजे. त्याच्या खाली आलं तर मग आपलं ब्लॉक फिस्ट नाही ना त्याचा, हे म्हणजे की हेड ब्लॉक आहे. त्या लोच्या पण खाली आहे म्हणजे आपलं एक तर ऑइल कमी आहे त्याच्यामध्ये. हे असं बघा. तर आपण आता हे दारूची बॉटल घेतली म्हणजे 90, तर आपण काय नशा पाणी करत नाही, एअर निघत नाही त्याचा. एअर पण निघला पाहिजे, एअर नाही निघला तर पाईप फुटू शकते. तर आता ऑइल टाकण्यापर्यंत झालं तर ह्याच्यानंतर आपण काय करायचं आहे की ही बॉटल राहिले त्यांना. तर हॅलो मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये एकदम कडक आला. डायरेक्ट आपण गाडीचा व्हिडिओ काढतोय, खूप दिवसातून काढतोय. आणि कारण की आपण थोडे दिवस व्हिडिओ नाही काढलं, जरा कामात पण होतं, तर गाडीचं काम आहे आता भरपूर सारं. काय तर सडल्याकच झालंय आणि हे आता लगेच नाही करणार आहे, आपण नंतर करणार आहे. खूप म्हणजे खूप गाडीचं काम आहे असं वाटायला लागलंय, पण असं काय एवढं करत बसणार नाही कारण गाडीचा पण टाईम कमी राहिलाय. असं आतमध्ये पण पाणी राहतंय, त्या पाय गंज पकडतंय. पण आता गाडी धुणाऱ्यांचा आपणाबरोबर गेली तो का इकडं पण गंज पकडलाय असा. तर आज काय तुम्हाला गाडीची माहिती देणार आहे थोडीफार, तर तुम्ही पुढं बघत राहा व्हिडिओ. काय असं आतून पण जरा काम आहे, जरा झालंय काय उदो. हे बघा आपण आता ऑइल घेऊन आलो. हे ब्रेक ऑइल आहे. ब्रेक ऑइल आहे 30 रुपयाचं आणि हे 75 रुपयाचं सुट्टं ऑइल आहे. कारण की आपण 20 तारखेला परत गाडी ऑइल पलटी करणार, त्या पायी सुट्टंच टाकणार आहे. दुसरी गोष्ट, तो पण म्हटला की हे ऑइल संपलं का गाडी कमी झालं का बंद पडते मध्ये मध्ये. जसं आपली गाडी बंद पडते आणि त्याचा प्रॉब्लेम असणार आहे, तसं गाडी सीट कवर वगैरे खूप काय टाकायचं आहे. पण असं चला पुढं बघत राहा मग व्हिडिओ. काय इंजन आहे, तर आपण आता इंजनचं ऑइल चेक करणार आहे, कमी आहे का काय. शाश्वत तर कमी आहे असं धावतं या. तर चला पुढं बघूया. अरे बापरे, आता याला पकड कुठून आणायची. पकड आहे आपल्याकडे, घेऊन येऊ पकड आपण. जरा टाईट आहे वाटतंय. तर बघा आपण पकड घेऊन आलो आहे. आता पकडीनं खोलू कारण खूप टाईट होते, त्यामुळे काय खोलत नव्हतं. अरे बा खोललं बघा, टाईट होतं पूर्ण ना, खोलत नव्हतं. तर पकड पडली खाली. तर आपण आता बघूया. आता हात पण खराब होणार, पण काय आता मोबाईल पकडाय पण कोण नाही. हो का, हे काळं झालं ऑइल पूर्ण, दिसतंय तुम्हाला. हे बघा असं ऑइल काळं झालं म्हणजे खराब झालं आहे पूर्ण. एक मिनिट, असं चपी बघा, हे असं आहे ना, ऑइल खराब झालं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला वाटतंय की लोच्या वरती आहे तिथं वाटतंय. हे तुम्हाला एल दिसतंय ते लो आणि वरती एच दिसतंय ते हाय. म्हणजे ही वरची जी कांडी आहे ना, समजा बघा, म्हणजे तुम्हाला बारकी त्यांना धावतो बघा, ही आहे ना, ही कांडी इथपर्यंत ऑइल असलं का ओके. आणि ही जी खालची कांडी आहे इथपर्यंत असलं ना का, ह्याच्या इथपर्यंत असलं तरी चालतं, पण ह्याच्या खाली गेलं का पूर्ण लो आहे समजायचं. म्हणजे आपल्याला ऑइल टाकायची गरज आहे. तर आता आपण पुसून घेऊया. असा प्रॉब्लेम होतो, रोज तर भाव घरी असतात पण आज काही घरी नाहीत, तर पुसून घेऊया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, आपण ही पकड आणि ही जी GM दारूची 90 आहे ह्याच्यासाठी आपण आणली, कारण की इथं ती मोठी बॉटल बसत नाही. तर आपण ह्याच्यामध्ये टाकून इथं असं जुगाड करायचा, कारण की जुगाड केल्याशिवाय पर्याय नाही. कारण की हा नट खोलून टाकायचं असतं, बट हा नट खोलायला आपल्याकडे मोठा पाना नाही. तर त्यासाठी आपण काय करणार की खाली पकडीनं खोललेलं आहे तिथं, जिथून आपण चेक करायचं असतं तिथून ऑइल, आणि खाली दुसरा एक नट असतो तिथून ऑइल खाली पडलं जातं. तर आपण ह्याच्यामध्ये ऑइल, ह्यातलं ऑइल ह्याच्यामध्ये टाकून, जसं संपल तसं थोडं थोडं टाकून ह्याच्यामध्ये आतमध्ये टाकणार आपण ते पुढं. तर पुढं बघत राहा. अशा रीतीनं बघा आता साफ केलं तर चांगलं दिसतंय. ते खाली लो दिसतंय, त्या खाली गेलं नाही कांडी दिसते, त्याच्या खाली गेलं का ऑइल टाकायचं असतं. ह्याच्यावर हाय म्हणजे तिथं ऑइल बरोबर आहे, ह्याच्यावर पण नाही पाहिलं, ह्या कांडीच्या खालीच पाहिजे आहे, जी एच लिहिलं आहे त्याच्या. आणि एल लिहिलं आहे त्याच्या खाली नाही आलं पाहिजे. त्याच्या खाली आलं तर मग आपलं ब्लॉक फिस्ट नाही ना त्याचा, हे म्हणजे की हेड ब्लॉक आहे, त्याला ऑइल पोचत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ह्याच्यावर आणि एचच्या मध्ये जरी असलं मध्ये, तरी पण पकडा की ह्या जिथं माझे अंगठ्याचं जे नख आहे म्हणजे ह्या पॉईंटपर्यंत ऑइल पाहिजे. जास्त एलच्या वरती पण असलं तरी पण हेड ब्लॉकला वरती ज्यावेळेस आपण रेस ओढतो किंवा ज्यावेळेस आपण चढायला गाडी म्हणजे की ब्रिज वगैरे चढत असतो त्यावेळेस ऑइल पोचत नाही, मग त्यानंतर हेड ब्लॉकचं काम निघतं. आणि एलच्या खाली असल्यावर तर विषय संपला, ती फक्त चालाय म्हणून चालते. आणि समजा ह्याच्या खाली जर गेलं, ह्याच्या खाली गेल्यानंतर तर मग डायरेक्ट इंजन लॉकच होऊन जाते. इंजन लॉक गेला तर असा तुम्हाला 1000-1200 खर्च असला ना, तर इंजन लॉक झाल्यानंतर पूर्ण 15,000 रुपये जातात इंजन उतरवायला. आणि पहिल्यासारखं इंजन बांधत नाहीत. म्हणजे एकदा इंजन खोललं का इंजनचं काम चालू झालं, ती गाडी फेल झाली याचा अर्थ असा होतो. तर चला पुढं आपण आता चेक करूया की ऑइल आपल्या गाडीत किती आहे. तर आता मी एवढं ज्ञान पागळतो, माझ्या गाडीतच ऑइल कमी असणार आहे, पण मी गाडी जास्त चालवत नाही, कारण की नाईटला काम करून आल्यावर सकाळी फक्त 2 घंटे गाडी चालवतो. तर तुम्ही पुढे बघत राहा. तर बघा आपण एकदम पूर्णपणे साफ केलेलं तुम्हाला दाखवलंच. तर आता आपण ह्याच्यामध्ये आतमध्ये घालणार. आणि हे बघा आता, तर असं वर काढलं का बघा आपलं लो दिसतंय.
लो दिसतंय म्हणजे लोच्या पण खाली आहे, म्हणजे आपलं एक तर ऑइल कमी आहे त्याच्यामध्ये हे असं बघा काळं झालंय पूर्ण ऑइल, म्हणजे आपलं ऑइल खराब झालंय. पण आपण गाडी जास्त नाही चालवत त्या हिशोबाने आपण गाडीचं काम करतो. बट केलं पाहिजे माझी चुकी आहे. तर बघा आपण आता ऑइल त्याच्यामध्ये टाकणार आणि लेवल करणार. ती असं ऑइल कमी असलं का मग गाडी बंद पडते, चढायला लागल्यानंतर हेड ब्लॉकला जर ऑइलच नाही पोचलं तर मग बंद नाही पडणार, तर गाडीचं काय होणार आहे. तर असं काय चुकी करू नका माझ्याकडं. पण मी जास्त गाडी चालवत नाही, त्यामुळे रोज जर धंदा करत असलं गाडीचं ऑइल पाणी वेळेवरती चेक केलं पाहिजे. आता आपला आर्यन भाव आला आहे, ह्याचा पण चॅनल आहे, त्याचं चॅनलचं नाव मी टाकेल तुम्हाला. खरंच लहान वयामध्ये पोरगं खूप मेहनत करतंय, त्याला पण सपोर्ट करा आणि मला पण करा, दोघाला पण करा. तर आता तो कॅमेरा पकडेला तर आपण ऑइल टाकणार आहे, तर तुम्ही पुढे बघत राहा. तर आपण आता हे दारूची बॉटल घेतली म्हणजे 90, तर आपण काय नशा पाणी करत नाही, पण ही काशासाठी घेतले कारण की ह्या बॉटलमध्ये जे आपण ऑइल आणले ते ऑइल इथं बसत नाही. तर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये ऑइल टाकायचं आहे. तर तुम्ही बघत राहा पुढं. तर आपण काय झुगाडू माणूस आहे तर झुगाड केलंच पाहिलं. तर बघा याच्यात आपण असं थोडं थोडं टाकून साफ करून बाटली घेतली, तशी आपण लांबून पण पकडलं तर दिसतंय, काय प्रॉब्लेम नाही. तर बघा असं केल्यानंतर ध्यानाने खालची पण बॉटलचं लावूया आपण, नाही तर सांडायचं खाली. आणि मग त्यानंतर आपण बॉटल साईडला ठेवूया आणि हे असं टाकता येते बघा, कारण की त्या मोठ्या बॉटलनं बसत नाही. तर दाखव पुढे जरा. तर काय असं आतमध्ये बरोबर ऑइल पडतंय बघा असं. तर मग असं काय तर जुगाड करून टाकायचं, कारण की वरचं आपल्याकडे नट नाही असं बोललोच तुम्हाला. तर असं आपण टाकत राहायचं ऑइल. हा तर मग आता बघा लास्टचं आपलं राहिलंय टाकायचं. पूर्ण बॉटल खाली केली तर त्यानंतर आपण चेक करूया. तरी पण झालं टाकून आपलं. रोको डाळले आपण तर हे बघा टाकलं. आता आपण त्यानंतर तुम्हाला चेक करू का ही पूर्ण खाली झालं दिसतंय. तर आता तुम्हाला चेक करून दाखवू ऑइल. तर हे बघा तर हे बघा इथपर्यंत आलंय. आता जास्त दिसणार नाही, बट बघा इथपर्यंत आलंय म्हणजे मापात आलेलं आहे. तर अशा रीतीनं इंजनचं ऑइल कसं टाकायचं काय तुम्हाला कळालेलं आहे. आणि कितपर्यंत काय थोडंफार जेवढं मला नॉलेज आहे तेवढं तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला असलं तर कमेंटमध्ये सांगा माझी काय चूक झाली असली तर. तर पुढं आपण आता ब्रेक ऑइलचं वगैरे ऑइल कसं टाकायचं ते तुम्हाला दाखवतो पुढे, तर तुम्ही बघा. तर आपण आता ऑइल म्हणजे ब्रेक ऑइल टाकणार आहे. ब्रेक ऑइल म्हणजे बघा इथंच आपल्या जिथं ब्रेक असतो त्या साईडला एक डब्बा असतो, त्या डब्यामध्ये बघा चेक करायचं म्हणजे बघा किती खाले म्हणजे याच्या ब्रेक. आणि दुसरी गोष्ट असं पाण्यागत होतं ऑइल, म्हणजे याच्यात काय तर मला वाटतं लीक पण असल्यामुळं कमी होतं. त्यानंतर ब्रेकची केबल पण लीक असल्यामुळं कमी होती. तर ब्रेक ऑइलचं कसं आहे माहिती आहे का, हो काही निळावाला डबा होतो, हा छोटावाला 30ला येतो, हा 30ला येतो, मोठा 70 80 90 पर्यंत आहे, 60ला पण आहे, 50ला पण आहे, आपल्या घेल्याच्यावरती असतं. आणि ह्या कंपनीचं ऑइल एक नंबर असतं, तर हीच घ्यायचं. आणि त्यामुळे ब्रेक लागत नव्हता माझा, एका साईडला डबी दबवतं. तर आर्यनकडून आपण आता याचं खोलून घेऊया. तर भाऊ धर हे खोल जरा. काय झालंय पाहुण्या पोटात दुखतं या, अरे यार जा दवाखान्यात जा. तर अशा रीतीने बघा तुम्हाला दाखवतो मध्येच. तर बघा असं एका साईडला आर्यनकडून आपण होल मारून घेतलेला आहे. तर ती होल म्हणजे कसं माहिती आहे का, ते एका साईडला का मारायचं टाकता आलं पाहिलं. तर बघा या साईडमध्ये बघा असं गुलाबी कलरचं येतं, तुम्हाला कलर दिसत असेल बघा, असं गुलाबी कलरचं असतं. ते गुलाबी कलर असलं का म्हणायचं म्हणजे चांगलं आहे ते. तर असं दाबून ठेवायचं आपण, जास्त भरून द्यायचं नाही. जास्त भरलं ना तर एअर निघत नाही, त्याचा एअर पण निघला पाहिजे. एअर नाही निघला तर पाईप फुटू शकते. हे पण नॉलेज पाहिजे आहे. तर एवढं त्याला खाली ठेवता आलं पाहिजे बघा, एवढं खाली पाहिजे आहे, कारण की आता एअर नाही त्याचा खेळता राहत. एअर खेळताना राहिला तर मग समजायचं की पाईप फुटली त्याची. ह्या हिशोबानं आपण करायचं, तर त्या हिशोबानंच आपण टाकायचं. तर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला अजून एक ॲडव्हान्स दावतो, जी बॉटल ह्या राहिल्या ह्या बॉटल जे ऑइल त्यातलं त्याचा वितळायला जर टाईम नसेल तर त्याच्यामध्ये आपण पाणी भरून पुढं काय करायचं त्याचं ते तुम्ही पुढं बघत राहा. तर आता ऑइल टाकण्यापर्यंत झालं, तर ह्याच्यानंतर आपण काय करायचं आहे की ही बॉटल राहिले त्यांना, तर ह्या बॉटलमध्ये ऑइल राहिलेलं असतं थोडंफार. तर ते वितळायला जर आपल्याला टाईम नसला तर त्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, असं पाणी घ्यायचं होतं त्याच्यामध्ये. तर हा याच्यामध्ये पाणी टाकतो, अर्धच आणलं आपल्याला, जास्त पाणी पाहिलं. तर बघा हा ठीक आहे, बस झालं, 1 मिनिट बस झालं. तर असं पाणी टाकलं ना बघा, असं हलवून घ्यायचं. म्हणजे काय माहिती आहे का, हे बघा जिथं जिथं आपला एक गंज पकडलेला नाही, असं टाकायचं. गंज पकडलेला इथं असं ऑइल, नुसतं ऑइल टाकलं तर लय किचकिच होतं. तर ही पाणी आणि ऑइल मिक्स करून टाकायचं. म्हणजे कसं माहिती आहे का, तिथं पाणी राहत नाही आणि जी घाण जी माती राहिली ना ती सुद्धा निघून जाते. तर असं त्याचा पण उपयोग करून घ्या पुढं. तर त्याच्यामध्ये पण आपण तेच करणार आहे, पाणी टाकून तिथे टाकणार आहे. तर त्याचा अशा पद्धती पण उपयोग करता येतो, ठीक आहे. तर बघा आता ह्याच्यामध्ये सुद्धा पाणी टाकायचं आपण चालू केलेलं आहे. तर हा ह्याच्यात जेवढं असेल तेवढं पाणी टाकतं. आर्यन भाऊ मदत करतोय आपल्याला, खरंच खूप चांगला पोरगा आहे. हां तर बघा बस आर्यन भाऊ बस. तर बघा ह्याच्यामध्ये असं पाणी टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये हे पाणी टाकलं का ह्या पद्धतीनं त्याला पूर्ण असं करून घ्या मस्तपैकी. त्यानंतर केल्यानंतर असं पुढं जिथं बघा ही दिसते ना खाली,
असं टाकून घ्या. जिथं घाण आहे म्हणजे माती वगैरे आहे ना तिथे टाकून घ्या, निघून जातं ते. तर ह्या पद्धतीने ह्याचा असाही उपयोग करता येतो. तर इथपर्यंत आता व्हिडिओ तुम्ही बघितलाय तर थँक्यू बघितल्याबद्दल. आणि नेक्स्ट व्हिडिओ पण आजचा टाकणार आहे आपण. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि खरंच सपोर्ट करा मनापासून. व्हिडिओ लेट पडतात आहे, आतापासून डेली पडण्याचा प्रयत्न करेल. तर नक्की सपोर्ट करा मित्रांनो. आणि थँक्यू, धन्यवाद, आभारी आहे.